मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना गुढीपाडव्याला मलबार हिल इथे तयार करण्यात आलेला नेचर वॉकवेचं गिफ्ट मिळणार आहे आणि रविवारी याचं उद्घाटन होणार असून नागरिकांसाठी हा मार्ग सुद्धा खुला होईल। मात्र या नेचर वॉकवेचा आदित्य ठाकरे यांना श्रेय मिळाल्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय श्रेयवादाची लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। पाहूयात। येत्या गुढीपाडव्याला मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेकडून एक नव्याने गिफ्ट मिळणार आहे, ते म्हणजे नेचर वॉकवेचं। मलबार हिल इथे गेल्या 2 वर्षांपासून या नेचर वॉकवेचं काम सुरू होतं आणि आता हे काम पूर्णत्वास आलेलं पाहायला मिळते। तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर हा निसर्ग उन्नत मार्ग तयार झालेला आहे आणि हा मार्ग तयार झाला असून येत्या रविवारी म्हणजे गुढीपाडव्याला उद्घाटन होणार आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये आदित्य ठाकरे यांची नेचर वॉकवेची संकल्पना होती आणि आता ही संकल्पना पूर्णत्वास आलेली पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेकडून हा मार्ग बांधण्यात आलेला आहे। सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुंबईकरांसह महाराष्ट्रातील इतर नागरिकांना या नेचर वॉकवेचा आनंद घेता येणार आहे। नैसर्गिकरित्या हा आनंद आहे। पशु प्राणी पक्षी असा वॉकवे हा आपल्याला पाहायला मिळतोय। लाकडी वॉकवे बनवण्यात आलेला आहे। बाजूला जर पाहिलं तर तिकीट काउंटर आहे। समोर स्कॅन करून जे पर्यटक येतील नेचर वॉकचा आनंद घेतील। विशेष म्हणजे स्कॅन करून आतमध्ये एंट्री मिळणार आहे। जो महाराष्ट्रीयन असेल त्याला 25 रुपये तिकीट असणार आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जो व्यक्ती असेल त्याला 100 रुपये तिकीट ठेवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे इथे धूम्रपान करण्यास बंदी ठेवण्यात आलेली आहे। तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थ इथे घेऊन जाण्यास बंदी आहे। त्यामुळे फक्त आपण वॉक करू शकतो इथे, पण मात्र वॉक करत असताना निसर्गाच्या सानिध्यातला संपूर्ण आनंद आपण अनुभवू शकतो असा हा वॉकवे पाहायला मिळतोय। 700 ते 900 मीटर लांबीचा असलेला हा नेचर वॉकवे आहे आणि यासाठी तिकीट दर देखील ठेवण्यात आलेले आहेत। मुंबईच्या पर्यटनात आणखीन एका पर्यटन स्थळाची भर पडलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हा खरोखरच निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा मुंबई महानगरपालिकेचा प्रकल्प येत्या गुढीपाडव्यापासून मुंबईकरांना अनुभवण्यास मिळणार आहे। कॅमेरामॅन सतीशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।